जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. माझे 205 मनाचे श्लोक समर्थ कृपेने पूर्ण झालेले आहेत. मला जो अर्थ समजला मी तो सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने तसेच समर्थ कृपेने माझे रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक पूर्ण झालेले आहेत. त्यानंतर काही समर्थांनी सांगितलेली मूर्खांची लक्षणे सुद्धा आपण माझ्या या जय जय रघुवीर समर्थ चॅनलवरून बघितलेली आहेत, ऐकलेली आहेत. आता मागच्या आठवड्यापासून आपण समर्थांनी लिहिलेले अष्टावधानी असावे यामधील पहिला श्लोकाचा अर्थ आपण पाहिला होता. आज आपण दुसऱ्या श्लोकामध्ये समर्थ काय म्हणत आहेत, अष्टावधानी असावे यामधील दुसरा आपण आज पाहणार आहोत. यामध्ये समर्थ रामदास स्वामी असे म्हणतात, ऐशी बुद्धी धरावी जगात सावध असावे. ऐशी बुद्धी धरावी जगात सावध असावे. जागृती वाढवासी गुरुसेवा करावी. पहा, समर्थांनी म्हटलं ऐशी बुद्धी धरावी. आता बुद्धी याकरता आपल्याला पाहावं लागतं की चित्ताचं जे आपलं लक्ष आहे, लक्ष ठेवण्याची व्यवस्था म्हणजे बुद्धी. चित्तावर लक्ष ठेवण्याची व्यवस्था म्हणजे बुद्धी. यामध्ये चित्तशुद्धी, चित्तशांती आणि चित्ताचा बुद्धीमध्ये लय असा क्रम आलेला आहे. यानंतर इथे चित्ताची जागरूकता आणि ही जागरूकता म्हणजेच एकाग्रता असणे आवश्यक आहे. समर्थ म्हणतात ऐशी बुद्धी धरावी असं समर्थांनी म्हटलेलं आहे. मग ऐशी बुद्धी धरावी म्हणजे कशी धरावी बुद्धी? तर बुद्धी ही दोन प्रकारची असते. एक आकलन, आपण जे काही वाचलेलं असते, आपण जे काही जगामध्ये अनुभव केला असतो त्याचं आकलन केलेली, आणि दुसऱ्या बुद्धीचा प्रकार सांगितला जे आपण आकलन केलेले आहे ते साठवणार. म्हणजे आपल्याला या समाजामध्ये वापरताना जे काही आकलन झालेलं आहे त्यामधलं जे काही आपल्याला समजलेलं आहे त्यामधलं चांगलं आपल्या आचरणात आणणारं, ते साठवून ठेवणारं, ती आहे बुद्धीचा दुसरा प्रकार. समर्थ रघुनायकाला बुद्धीचे मागणी करतात. बुद्धी दे रघुनायका असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून ते म्हणतात की बुद्धी कशी असावी की आपण जे समाजात वापरताना आपल्याला जे दिसलंय, जे समजलंय ते साठवून त्यामधलं कोणतं योग्य आहे त्याचा योग्य वापर आपण केला तर ती बुद्धी आपली जागरूक बुद्धी असते असा समजल्या जाते. पुढे ते म्हणतात जगात सावध असावे. जगात वावरताना सावधतेने वावरायला पाहिजे. कोण मनुष्य कसा आहे, आपलं हित कशात आहे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सावधता असावी. आपण सावध राहण्याकरता आपली बुद्धी स्थिर असणं गरजेचं आहे. कारण आपलं जे मन आहे ते मन बुद्धीला अस्थिर करायचा प्रयत्न करत असते. पण त्याकरता आपलं मन स्थिर ठेवलं तर निश्चितच बुद्धीसुद्धा स्थिर राहण्यात मदत होत असते. संशयविरहित ज्ञान म्हणजे बुद्धी असं समर्थांनी म्हटलेलं आहे. मग ज्या सावधता बाळगताना, जगामध्ये वावरताना कुठल्याही प्रकारचा संशय मनात येऊ न देता त्यातील चांगलं काय आहे, म्हणजे सावध राहून त्यातील चांगलं काय आहे हे जर आपण आपल्या आचरणात आणलं, प्रत्यक्षात आणलं तर ती सावधता असं म्हटलं जाईल. पुढे ते म्हणतात जागृती वाढवासी. जागृती म्हणजे जागरूक राहणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे जगात वावरताना सावध असावं त्याप्रमाणे जागरूकता माणसाच्या अंगी असणं गरजेचं आहे. या ठिकाणी एक उदाहरण सांगावं असं वाटते की ज्यावेळेस वासुदेव बळवंत फडके यांना इंग्रज त्यांच्या शोधात होते.
त्यावेळेस वासुदेव बळवंत फडके हे गाणगापूरला होते आणि गाणगापूरला असताना एका बाईने त्यांना तिथं पाहिलं आणि त्यांनी तिच्या तोंडून शब्द निघाला की अगं बाई, इंग्रज तर फडक्यांना, वासुदेव बळवंत फडक्यांना पुण्यामध्ये शोधत आहेत आणि हे तर इथे आहे गाणगापूरमध्ये. आणि वासुदेव बळवंत फडके पकडल्या गेले. इथे जर त्या बाईंनी जागरूकता दाखवली असती तर कदाचित आपला जो हा स्वातंत्र्याचा इतिहास आहे हा कुठेतरी बदलला असता. म्हणून ते म्हणतात की जागरूकता समाजात वावरताना जागरूकता असणं गरजेचं आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टींचं आपल्याला शिकवण समर्थांनी दिलेली आहे. ज्याचं आपण आचरण केलं, जे आपण त्यानुसार वागलो तर निश्चितच एक उत्कृष्ट व्यक्ती किंवा एक सावध व्यक्ती, एक जागरूक नागरिक म्हणून आपली ओळख होण्यास निश्चितच त्याची मदत होईल आणि त्याचा फायदा आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला होईल. लक्षात घ्या, चित्तशुद्ध म्हणजे बुद्धी स्थिर असावी, जगात वावरताना सावध असावं, नंतर जागरूकता असावी आणि त्यानंतर ते म्हणतात गुरु सेवा करावी. गुरु हा परब्रह्म असं म्हटलेलं आहे. गुरुची सेवा केली म्हणजे मोक्ष प्राप्त होतो असं सुद्धा म्हटलेलं आहे. आपल्याला माहिती आहे ज्ञानेश्वर माऊलीचे गुरु त्यांचे मोठे बंधू निवृत्ती महाराज. अशा कितीतरी गुरु शिष्याच्या जोड्या ज्या आहेत त्या आपल्याला माहिती आहेत. एकलव्याचं उदाहरण की त्यांनी समोर आपल्या गुरूंचा मातीचा पुतळा बनवून त्याच्यासमोर विद्या ग्रहण केली. म्हणजेच गुरु हा शिष्याकरता किती कष्ट घेत असतो याचं भान शिष्यांनी ठेवायला हवं आणि जे एकलव्याने ठेवलं होतं. त्याची निष्ठा होती त्याच्या गुरुप्रती, द्रोणाचार्याप्रती. मग त्याकरता ते म्हणतात, समर्थ म्हणतात की गुरु सेवा करावी. मला सर्व कळते असं म्हणण्यापेक्षा गुरूंना सर्व समजते आणि गुरु जे सांगतात ते माझ्यासाठी योग्य आहे असंच आपण समजलं पाहिजे. म्हणूनच समर्थ रामदास म्हणतात गुरु सेवा करावी. मला असं वाटते मला जो अर्थ मला समजला आहे या अष्टकामधील दुसऱ्या श्लोकाचा, अष्टावधानी असावी, 8 प्रकारे सावध असावं, यामधील दुसऱ्या याचा अर्थ मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ही एक छोटंसं माझा प्रयत्न आहे. तुम्ही मला जर साथ दिली, माझ्या चॅनल पाहिलं, त्याला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला हवं, जेणेकरून चांगल्या चांगल्या गोष्टी आपण लक्षात ठेवू आणि आपल्या ऐकण्यात येतील. त्याकरता तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.